नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आहे आता अक्कलकोट बसस्थानकात। स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आता मी अक्कलकोटच्या बसस्थानकाच्या समोर आलेलो आहे आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक अक्कलकोट। तर हे समोर तुम्ही पाहू शकता अक्कलकोटचे बसस्थानक आहे। समोर जे दिसते ते जुनं आहे आणि इकडे नवीन बसस्थानकाचं सध्या काम चालू आहे। भविष्यामध्ये आपण जर कधी आलो इथे तर नवीन बसस्थानकाचे एक व्हिडिओ बनवूया आपण। सध्या हे बसस्थानक बघू। इथे समोरून 2 बसेस लांबच्या प्रवासासाठी बाहेर पडताना दिसत आहेत। एक बस गेली बघा, ती सातारा दहिवडी। तीन बस लागल्या, त्यापैकी बघा ही समोर पहिलीवाली जी अक्कलकोट सोलापूर जाते वळसंग मार्गे, ही अक्कलकोट रत्नागिरी, पलीकडे अक्कलकोट ईश्वरपूर आणि त्याच्या पलीकडे अक्कलकोट मंचर। बस स्थानकात लावलेल्या या लालपरी क्षणातच प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तयार उभ्या आहेत। समोर अक्कलकोट बसस्थानकातील चौकशी कक्ष प्रवाशांना योग्य माहिती देण्यासाठी कायम कार्यरत। हे आहे अक्कलकोट बसस्थानकातील संपूर्ण वेळापत्रक। प्रवाशांच्या सोयीसाठी इथे स्पष्टपणे आणि व्यवस्थित मांडलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणांकडे जाणाऱ्या बसची वेळ तसंच त्यांच्या मार्गाची माहिती इथे स्पष्ट पाहायला मिळते। प्रत्येक प्रवाशासाठी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करण्यासाठी हे वेळापत्रक एक महत्त्वाचं मार्गदर्शन ठरतं। फलाटावर लावलेल्या लालपरी बस आणि त्यांच्या समोर प्रवाशांसाठी केलेली बसण्याची व्यवस्था, पहाटेच्या शांत वेळेत आपापल्या प्रवासाची वाट पाहत बसलेले प्रवासी। समोरच स्थानक प्रमुख कार्यालय, त्याच्या शेजारी हिरकणी कक्ष आणि प्रवाशांसाठी आरक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा उपलब्ध आहे। एकूण 12 प्लॅटफॉर्म आहेत इथे। अक्कलकोट श्रद्धा आणि विश्वासाचं पवित्र स्थान। इथून सुरू होणारा प्रत्येक प्रवास श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने मंगलमय हो। चला शेवटी करूया स्वामींचं नामस्मरण। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।